आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतून आत्मामालिक वारकरी व संगीत विभागाची सुरुवात झाली। या अंतर्गत आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये काही निवडक विद्यार्थी वारकरी व संगीत विभागामध्ये सहभागी झाले। सदर विद्यार्थ्यांनी वर्षभर विविध धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यात आपला सहभाग नोंदवला। विविध ठिकाणी कीर्तनरूपी सेवा देखील दिली। आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांना आळंदी, पंढरपूर अशा ठिकाणी ज्या पद्धतीनं वारकरी शिक्षण दिलं जातंय त्याहूनही अधिक सुंदर पद्धतीनं वारकरी शिक्षण दिलं गेलं। या विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणामध्ये पावली, हरिपाठ, कीर्तन, विविध धार्मिक प्रशिक्षण, पखवाजाचे प्रशिक्षण तसेच कीर्तन कसं करायचं याबाबत शिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात आलं। हे प्रशिक्षण देत असताना त्यांच्या वयोगटाचा देखील विचार केला गेला। याच अनुषंगानं शैक्षणिक वर्षाच्या शेवटी या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली आहे। यासाठी विशेष 3 शिक्षकांचा पॅनल देखील तयार करण्यात आला। त्यामध्ये तोंडी प्रश्न विचारून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यात आली व त्यांच्या कौशल्यानुसार त्यांना ABC अशा श्रेणीनुसार गुण देण्यात आले आणि त्यांना विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष माननीय सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या परीक्षेमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 270 इतकी होती। पुढील शैक्षणिक वर्षामध्ये नव्यानं वारकरी गुरुकुल देखील आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू होणार आहे। यामधून नक्कीच भावी कीर्तनकार नावारूपाला येतील अशी आशा आहे। सदर कार्यक्रमासाठी आदरणीय संत शिवानी माई अर्थात सूर्यवंशी मॅडम, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर, माननीय प्राचार्य निरंजनजी डांगे सर, माननीय वसतिगृह व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, तसेच वारकरी विभागाचे विभाग प्रमुख वसंतजी नारद सर, अतुलजी झोपे महाराज, हरिभक्तपरायण गणेशजी महाराज जाधव, हरिभक्तपरायण सूर्यवंशी महाराज, संगीत शिक्षक सूर्यवंशी सर व इतर शिक्षक वृंद देखील उपस्थित होते। सदर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या गुणांचं खूप कौतुक केलंय आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।